Hey guys, so it's 9 PM and we got ready आणि आज आम्ही बाटू टेम्पलला जाणार आहोत. आणि मी ब्लॉग ह्याच्यासाठी स्टार्ट केला आहे, मी बाहेर पण करू शकते होते की मी तुम्हाला व्ह्यू दाखवते माझ्या रूममधून किती छान व्ह्यू येतो. इग्नोर माय मेस बिकॉज ओमकार. So Omkar, I wore a Indian, not a completely Indian, but Indo-Western type look केलं आहे आणि मी मंगळसूत्र पण घातलंय. काय वाटतं तुला? खूप छान वाटतंय. टिकली पण लावली. Yes, and it's day 2 in Malaysia. आणि आजचा प्लॅन आम्ही पहिले बाटू केव्सला जाणार आहे आणि नंतर मग बघू. आणि संध्याकाळी मोस्टली इथे एक काय रे बघितलं होतं आपण, जलान अलोर ते पाहायला जाणार आहे. सो दॅट्स द प्लॅन फॉर टुडे. बाय फॉर नाव. इथं बाटू केव्सला आलेलो आहोत आणि आम्हाला कॅबमध्ये दोघांना पण झोप लागली होती. काय ओमकार, कसं वाटतंय? ओमकारचं खूप चाललेलं बाटू केव्स. सो आम्ही फायनली आलो आहोत. तुम्हाला मी दाखवते. पण ते झाकले का? काम चालू आहे का? असेल काही. कुछ करे और सिया पाना हो, ये तो हो ही नहीं सकता. मुरुगनची मूर्ती झाकली आहे. काम चालू आहे. थर्मल इन्सुलेशन. काही काम चालू असल्यामुळे मूर्ती तर झाकली होती, पण इथला ॲम्बियन्स खरंच खूप छान होता. घेतलं, गणपतीचं दर्शन घेतलं, महादेवांचं दर्शन घेतलं. अजून जी मेन मूर्ती आहे ती झाकली गेलेली आहे, पण खूप छान वाटतं इथं. खूप जास्त छान. फक्त थोडासा स्मेल येतो, तुम्ही कळत नाही कशाचा. पाण्याचं पायऱ्या खूप साऱ्या इथं पायऱ्यावर मंदिरात जाण्यासाठी त्या चढणार आहोत. लेट्स सी की आम्ही चढू शकतोय का नाही. आय विल कीप यू अपडेटेड गाईज. बाय. वी आर इन हाफवे, लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट स्टेप. Finally reached here and look at this guys. Look at this. थोडी बसली आहे कारण मला खूप जास्त घाम आला आहे. मी दिसत नसेल ते मला. ओके. आलो आहोत कॅफे विला नावाचा इथे एक विला आहे. कॅफे विला नाही, केव विला नावाचा एक विला आहे. सो ते पाहायला आम्ही आलो आहोत. आणि यू कॅन सी तर खूप जास्त मच्छी वगैरे आहेत आणि कबूतर. इथला ॲम्बियन्स खूप जास्त छान आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे गार वाटतंय आणि थोडंसं बाहेर खूप जास्त ह्यूमिड वाटतंय. कसं वाटतं तुला इथे? खूप छान वाटतंय. मला मोर बघून इतकं छान वाटतंय ना. मी माझ्या लाईफमध्ये ना दुसऱ्यांदा मोर पाहिलाय. पहिला मोर मी गावाकडे पाहिला होता. पण मला तर माझी मोरणी भेटली आहे ना. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आम्हाला घरी जायचं आहे. बट कॅबला खूप जास्त रिंगीट दाखवतोय. 40 रिंगीट म्हणजे मोर दॅन 12,000. 1200.
आणि आम्ही एवढं आम्हाला नव्हतं स्पेंड करायचं त्यामुळं वी टूक अ ट्रेन, पण अजून ती निघाली नाही आहे. तर काय म्हणायचं आहे तुला, कसा होता आजचा दिवस? छान होता आजचा दिवस. बोल की काहीतरी. काय बोललो आता, थोडं झोपणार आहे घरी. तुला भूक नाही लागली? खाल्लं की भात, फोडणीचा भात. ओढणीचा भात तरी होता. आता आम्ही आलो आहोत बाटू केव्सवर. आम्ही थकलो आहोत खूप आणि आता आम्ही बर्गर किंगमध्ये ऑर्डर दिली आहे. सो वी आर वेटिंग फॉर आवर ऑर्डर. अँड लुक ॲट दिस ओमकार इज लुकिंग सो मच क्यूट. हे गाईज, हाय अगेन. सो आता बाटू केव्स नंतर आम्ही थोडा वेळ झोपलो होतो, तर रूममध्ये आराम केला आणि आता आम्ही चाललो आहोत इथल्या चायना मार्केटला आणि तिथे मोस्टली आम्ही शॉपिंग करू आणि स्ट्रीट फूड ट्राय करू. लेट्स सी कसं होतं. पण मी जास्त ब्लॉग नाही करू शकत, माझं चार्जिंग कमी, ओमकारचं पण चार्जिंग कमी आणि माझ्या फोनला आहे नेहमी, मी जेव्हा कशी ती ट्रिपला जाते तेव्हा माझ्या फोनला काहीतरी प्रॉब्लेम होतो. मागच्या वेळेस माझा फोन हरवला अँड दिस टाईम चार्जिंग होत नाही आहे. सो होपफुली मी ट्राय करेन. आणि ओमकारची बर्थडे आहे. सो मी अजून डिसाईड नाही केलं मी ते काय करू त्याच्यासाठी, पण थोडा रफ प्लॅन आहे, बघू काय ते. बाय. आणि ओमकारनी त्या माणसाला इतकं पिडलंय की तो म्हणत होता की फॉरेक्स कार्डवर पण 7% चार्ज लागतो आणि ओमकार असा म्हणत होता की नाही लागत आहे. आणि त्यांच्यामध्ये मी होते की जे मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. ही लिटरली एक्सप्लेनिंग दॅट गाय की नाही लागतोच, मी उद्या परत येणार. परत जायचं आपण, परत यायचं इकडे. That's how I got ओमकार, because he is a very जिद्दी. काय घेणार मग मला? ते शूज बड्डेचेच गिफ्ट होतं बेबी तुझं. छान आहे मला. म्हणून तर मी तुला इन्सिस्ट करत होते ना, ते घे ते घे ते घे. सो आय गेव हिम नायकी. आम्ही ठरवलं की नाही, आम्ही इथं नाही खाणार आहे. आम्ही आमच्या इथला जो क्वी मॉल आहे ना तिथंच खाणार आहे. कारण की आम्ही सकाळी बर्गर किंग मध्ये गेलो होतो तर खूप जास्त लेवलचं छान आम्हाला भेटलं होतं. त्यामुळे आम्ही कुठं आलोय? आपण आलेलो आहोत आता ऑन दाम नाव नॉट चायना डाव. काय खाणार आहेस तू? स्क्विड खाणार का? स्क्विड का शार्क? ॲक्च्युली मी लाईफ ऑफ टँजरीन नाही काय, टँजरीन वेन लाईफ गिव्ज यू टँजरीनमध्ये स्क्विड खाताना बघितलेल्या लोकांना. पण मला इच्छा झाली होती, पण इथं थोडं स्मेलच खराब येतो त्यामुळे मला नाही वाटत आहे की खावं. स्मेल तर तसंच येणार ना, ते स्क्विडचा स्मेलच असा असतो म्हणून. पण ते असं काहीतरी घाणेरडा सडवल्यासारखा वास येतो. सडवलेलंच असतं. मी तर खाणार बाबा, मला आवडतं. तुला सगळं आवडतं. मला ज्या गोष्टी आवडत नाही ना तसं काय तुला आवडतात. मला तू आवडतस. मला वाटत तर नाही आहे ना, खूप चिडतोय माझ्यावर गाईज. कोण चिडते तुम्हाला कळत यायचे? व्हिडिओ बघा, सगळे ब्लॉग्स बघा, कोण कोणावर चिडतं. आज तुझी बर्थडे येईल ना म्हणून मी तुला काही म्हणणार नाही माझ्या बेबीला काही तुम्ही म्हणून जाते आणि मग म्हणतो बाय बाय.